T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध खेळण्यास नकार. पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तानी सरकारचा निर्णय. 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता सामना. गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी, दोघांमध्ये पाऊण तास भेट. अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. झेडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दादांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांनी माफी मागितली, तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यहीन असल्याचं पटेल यांचंही ट्विट. मुंबईतील नगरसेवकांची गटनोंदणी. महायुती 2 गटात करणार. भाजप आणि शिवसेना पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी होणार. सकाळी 10 वाजता बीएमसीमध्ये गटनेता निवडणार. एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं. भारतामध्ये बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.